नमस्कार. साता समुद्र पारचा कोरोना या विषयाच्या विशेष चर्चासत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. कोरोनानं संपूर्ण जगाला आपल्या मगरमिठीमध्ये घेतलेलं आहे. कोरोनानं या एक प्रकारच्या आपल्या मगरमिठीमध्ये माणसाबरोबरच रोजगार सुद्धा घेतलाय, अर्थव्यवस्था सुद्धा घेतली आहे. चीनमधल्या वुहान शहरामध्ये उदयाला आलेला कोरोना व्हायरसचा फैलाव अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. अमेरिकेतली कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. कोरोनामुळे आता अमेरिकेत बेरोजगारीचं प्रमाण देखील वाढताना दिसतंय. अमेरिकेतली श्रम मंत्रालयाची गुरुवारची आकडेवारी असं सांगतेय की शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 28 मार्च पर्यंत 66 लाखापेक्षा अधिक कामगारांनी बेरोजगार भत्त्यासाठी अर्ज केलेला आहे. यापूर्वीच तिथे सुमारे 35 लाख जणांनी अर्ज केलेला आहे आणि यामुळे अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आठवड्याच्या बेरोजगार भत्त्यासाठी 1 कोटीच्या जवळपास अर्ज आलेले आहेत. ही 1 कोटीची आकडेवारी अमेरिकेसाठी निश्चितच चिंताजनक आहे. तर स्पेनमध्ये 35 लाख बेरोजगारांची नोंद झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकतायत. या पुढील येणाऱ्या काही दिवसांमध्ये कदाचित कर्मचाऱ्यांना सरकारी सहायता निधीवरच अवलंबून राहावं लागणार आहे. तिथली परिस्थिती नेमकी काय आहे हे आपण जाणून घेऊयात आजच्या आपल्या विशेष पाहुण्यांकडून, अर्थात विदेशातल्या मराठी माणसांकडून. आज आपल्या बरोबर आहेत स्पेन इथून अर्थशास्त्रज्ञ आदित्य कुबळेकर, अमेरिकेतले निवासी राज पोफळे आणि अमेरिकेतले बँकिंग क्षेत्रातले तज्ञ रोहित कवठेकर. या सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करू. आत्ताच्या घडीला अमेरिकेमध्ये 1 कोटी लोकांनी रोजगाराच्या संदर्भातला प्रश्न निर्माण करणं आणि रोजगारीचा भत्ता मागणं हे केवढं मोठं संकट आहे याच्यावर मला वाटतं आपण आधी पटकन राज पोफळे यांना विचारूयात. राज पोफळे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो प्रसाद, नमस्कार. नमस्कार. राज, आपण तिथे कोणत्या स्वरूपाचं काम करता आणि हा 1 कोटी बेरोजगारीचा आकडा तुमच्या आसपास आता किती मोठ्या प्रमाणात भयावह परिस्थिती निर्माण करू लागलेला आहे? बेसिकली प्रसाद, मी इथे क्लेम जिनियस नावाची माझी स्वतःची कंपनी आहे, त्याचं मी सीईओ आहे आणि आम्ही इन्शुरन्स इंडस्ट्रीला आमचं एआयचं प्रॉडक्ट आम्ही पुरवतो. आत्ताच्या परिस्थितीमध्ये निश्चितच हा आकडा भयावह आहे. आत्ता इमिडिएट इम्पॅक्ट जो झालेला आहे तो म्हणजे ट्रॅव्हल इंडस्ट्री, रेस्टॉरंट इंडस्ट्री, हॉटेल इंडस्ट्री, या इंडस्ट्रीवर सगळ्यात जास्त परिणाम झालेला आहे. आणि तुम्ही जसं म्हणला 1 कोटी हा आकडा, हा कालचा नंबर आहे. एवढ्या लोकांनी आतापर्यंत बेरोजगारी साठी त्यांचे ऍप्लिकेशन फाईल केलेले आहेत आणि दिवसेंदिवस हा आकडा वाढत जाणार आहे. म्हणजे तज्ञांच्या अनुसार बाय द एंड ऑफ मे बी दिस मंथ और नेक्स्ट मंथ साधारण हा आकडा दुपटीने वाढू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या संपूर्ण परिस्थितीनंतर अबाउट 15 to 25% एवढं अनएम्प्लॉयमेंट अमेरिकेमध्ये होणार आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि ती परिस्थिती खरंच काय म्हणतात त्याला भयावह आहे. आणि एक्सपेशली फॉर द स्मॉल बिझनेसेस ज्यांच्याकडे 500 लोकांपेक्षा कमी लोक आहेत, या बिझनेसेससाठी हा इम्पॅक्ट खूप मोठा आहे. राज, आपण असं सांगताय की येत्या दिवसांमधली परिस्थिती आणखीन जास्त चिंताजनक असेल. मला या निमित्तानं आपल्यासोबत रोहित कवठेकर आहेत, त्यांना आता पुढचा प्रश्न विचारायचा आहे. रोहित, हा आकडेवारीचा लोलक थांबताना दिसत नाही आणि तो वाढण्याच्या मागची पुढची कारणं कुठली? प्रसाद, आपण पहिल्यांदा सर्वात प्रथम या समस्येचं जे नेचर आहे ते समजून घेतलं पाहिजे. हा जो काही क्रायसिस आपल्या समोर आहे सध्या, हा आर्थिक क्रायसिस आपण नाही म्हणू शकत. म्हणजे बरेचसे उद्योगधंदे असतात ते स्लो डाऊन सहन करू शकतात, पण हा शटडाऊन आहे आणि हा खूप मोठा फरक आहे या क्रायसिसमध्ये आणि एका नॉर्मल इकॉनॉमिक क्रायसिसमध्ये. त्यामुळे आपल्याला जे परिणाम बघायला मिळत आहेत ते त्याचाच एक भाग झाला हा. आणि ही परिस्थिती अशी राहू शकते अजून काही महिने तरी, जोपर्यंत पूर्ण आता जो लॉकडाऊन झालेला आहे सगळीकडे तो जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत ही परिस्थिती अशी राहू शकते.
पण हे सगळं असतानाही आपल्याला हे बघायला हवं की सरकार काय काय प्रयत्न करत आहेत जगभर या समस्येवर मात करण्यासाठी. आणि आतापर्यंत मी जे दृश्य बघतोय, अमेरिकेत बघतोय, इथे इंग्लंडमध्ये बघतोय, खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला जात आहे लोकांना सपोर्ट करायचा या सगळ्या प्रकारामधनं. आणि सगळ्यात जास्त झळ जी पोचते याची ती माझ्या मते पोचतीये जे सेल्फ एम्प्लॉईड लोक आपण ज्याला म्हणतो, म्हणजे त्यामध्ये उबर ड्रायव्हर्स असतील, बरोबर. फूड डिलिव्हरी करणारे लोक असतील, त्यांच्यासाठी ही खूप गंभीर समस्या आहे. आणि अजून काही महिने तरी हे असं चालू राहील, पण मला पूर्ण खात्री आहे की याच्यावर मात केली जाऊ शकते. अगदी तुम्ही असा आशावाद व्यक्त करताय की यावर मात केली जाऊ शकते. आदित्य कुवळेकर स्पेनमध्ये आहेत आपल्यासोबत. स्पेनची परिस्थिती सुद्धा काही कमी चिंताजनक नाहीये. तिथे 35 लाख जणांनी बेरोजगारीचा भत्ता मागितलाय. अमेरिकेमध्ये बेरोजगारीचा भत्ता किती मिळतोय आणि स्पेनमध्ये किती मिळतोय? नमस्कार प्रसादजी. सर्वप्रथम धन्यवाद. तर भत्त्याची अमाऊंट मला आता एक्झॅक्ट माहित नाही स्पेनमध्ये किती आहे, कारण स्पेनमध्ये अजून अप्रूव्ह झालेलं नाहीये अमाऊंट. पण तरीही इथल्या गव्हर्नमेंटनी 700 मिलियन युरोजचं पॅकेज, म्हणजे 700 मिलियन युरोज हे खूप मोठी अमाऊंट झाली. तसं पॅकेज त्यांनी दिलेलं आहे इथे बेरोजगार लोकांसाठी आणि त्याचबरोबर स्मॉल बिझनेसेससाठी वगैरे. अमेरिकेत ट्रम्प यांनी पण वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस डिक्लेअर केलेले आहेत, ज्याच्यात एक खूप महत्वाचं म्हणजे अतिशय गरीब लोक जे आहेत त्यांच्यासाठी जवळजवळ $3,500 ते $4,000 डायरेक्ट ते ट्रान्सफर करणार आहेत, जसं आपल्याकडे भारतात योगीजी सुद्धा करणार आहेत युपी मध्ये. तर अशा प्रकारे गव्हर्नमेंट त्याच्यावर खूप म्हणजे ऍक्टिव्हली प्रोएक्टिव्हली म्हणतात असं रिस्पॉन्स देत आहेत. पण तो किती म्हणजे रोहित आशावादी आहेत हे ऐकलं मी तितक्या आशावादी नाही की त्यांनी फार खूप लोकांचे नोकऱ्या वगैरे वाचतील असं. कारण आता म्हणजे परिस्थिती अशी जसं मी प्राध्यापक आहे आणि आमच्या समरमध्ये खूप कॉन्फरन्सेस असतात आणि जवळजवळ सगळे कॉन्फरन्सेस जून जुलै या महिन्यातल्या या कॅन्सल झालेल्या आहेत ऑलरेडी. आणि कोणालाच असं वाटत नाही की जुलै ऑगस्ट पूर्वी तरी हे देश ओपन होतील, म्हणजे बॉर्डर्स म्हणजे स्पेन आणि फ्रान्स हे शेजारचे देश आहेत आणि तिथे ट्रॅव्हल ओपन होईल असं कोणालाही आता वाटत नाही जुलैपर्यंत. अच्छा, म्हणजे एका प्रकारे युरोप असं वागणार असेल तर त्याचा स्वाभाविक परिणाम अमेरिकेत आहे. अमेरिकेमध्ये ट्रॅव्हलिंग आणि त्याचबरोबर इतर अनेक व्यापार उदीमांवर त्याचा परिणाम होणार आहे. मोठे मोठे व्यापार तिथे आत्ताच जर समजा पेकट्स, याचा अर्थ अर्धा पगार देणं वगैरे अशा प्रकारचे निर्णय घेत असतील तर या सगळ्याचा साधारण 2 महिन्यांनी काय परिणाम होईल हे आपल्याला राज पोफळेंना विचारायचं आहे. राज पोफळे, तुम्ही स्वतः तुमच्या कंपनीमध्ये पेकट्स आणि ले ऑफ ज्या 2 कामगार वर्गाशी संबंधित असलेल्या टर्मिनॉलॉजीज संज्ञा वापरल्या जातात, त्या संज्ञांच्या आधारे काय करू इच्छित आहात, काय करू शकणार आहात? आपल्याला एक प्रसाद समजून घ्यायला हवं की आता सध्या बाकीच्या इंडस्ट्रीजवर ज्या जसा उबर इंडस्ट्रीज म्हटली किंवा रेस्टॉरंट म्हटली, याच्यावर जेवढा इमिडिएट परिणाम आहे तेवढा आमच्यासारख्या IT कंपन्यांवर आता परिणाम नाहीये तेवढा. त्याच्यामुळे आमच्या कंपनीबद्दल बोलायचं झालं तर आत्ताच सध्या तरी आम्ही त्याबद्दल काहीही निर्णय घेत नाहीये किंवा करायचं काही हे पण नाहीये. परंतु आम्हाला स्मॉल बिझनेस मध्ये आम्ही मोडतो, त्यामुळे आम्हाला गव्हर्नमेंटकडनं बरीच मदत होते आणि ज्याच्या आम्हाला पुढल्या 2.5 महिन्यांचा पेरोल आम्हाला भागवता येईल अशी तातडीने मदत आम्हाला सरकारकडनं मिळते. आमच्या कंपनीबद्दल बोलायचं झालं तर आमची मोस्ट ऑफ माझी टीम जी आहे ती सगळी भारतात आहे. त्याच्यामुळे आमच्यावर तेवढा परिणाम होत नाहीये, पण बाकी इंडस्ट्रीजवर खूप परिणाम आहे. आणि तुमच्या लेखी सर्वात जास्त अमेरिकेमध्ये बाधित झालेला उद्योग कुठला? विमान कंपन्या का अन्न आणि इतर उपहारगृह? हो, अर्थात ट्रॅव्हल म्हणजे ट्रान्सपोर्टेशन बिझनेस, त्याच्यानंतर रेस्टॉरंट बिझनेस आणि हॉटेल इंडस्ट्री हा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट झालेला आताच्या परिस्थितीमध्ये आहे. त्याच्या खालोखाल मग आपल्याला बँकिंग आणि याच्यावर आता तो इम्पॅक्ट हळूहळू बघायला मिळेल. आणि मोठ्या कंपन्या ज्या फायनान्शियल आहेत त्या कंपन्या निश्चितच पे कट्स, त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट रिडक्शन ह्या सगळ्या उपाययोजना करतीलच. त्यांना ते करणं गरजेचं आहे.
तुमच्याकडे अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीचं पॅकेज घोषित केलेलं आहे ते पॅकेज मी काल काही ठिकाणच्या बातम्या पाहत होतो, त्यात 2 प्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत. एका आठवड्याचे चेक्स मिळायला लोकांना सुरुवात झाली आहे, पण ते सुद्धा सगळ्यांना सहज मिळत नाहीयेत. म्हणजे भारतात ज्याप्रमाणे कर्जमाफी होते आणि मग तक्रारी सुरू होतात की ठराविक शेतकऱ्यांना मिळाली, ठराविक लोकांना नाही मिळाली, त्याच पद्धतीने अमेरिकेत पण बेरोजगारीचा भत्ता ठराविक जणांना मिळतोय आणि ठराविक जणांना मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. हो, तशी परिस्थिती आहे. आणि अजूनही त्याच्यामध्ये खरं पाहिलं तर ही मदत खूप त्यांनी तातडीने दिलेली आहे. त्याच्यामध्ये बरेचसे रूल्स रेग्युलेशन्स अजून बँकांना सुद्धा पूर्णपणे माहिती नाहीये आणि त्याच्यामुळे बराचसा संभ्रम आहे की कोणी अप्लाय करायचं आणि कसं करायचं, राईट. तर त्याच्यामुळे काही लोकांना ती मदत मिळाली आहे, काही लोकांना अजून माहिती मिळायची आहे. बिझनेसेससाठी एक्स्पेशली साधारण कालचा आकडा जो होता तो $900 मिलियन एवढा लोन अमाऊंट किंवा ज्याला पेरोल प्रोटेक्शन पॅकेज त्यांनी म्हटलेलं आहे, स्टिम्युलस पॅकेज, जे की पूर्ण $2.2 ट्रिलियन आहे. आता कालपर्यंत $900 मिलियन ऑलरेडी प्रोसेस झाले होते. बऱ्याचशा बँकांनी अजूनपर्यंत त्यांच्या ऍप्लिकेशन प्रोसेसेस ओपन केलेले नाहीत. त्याच्यामुळे आता मंडेला ते ओपन करणार आहेत. पण अजूनही बरीचशी आय वुड से कन्फ्युजन आहे की करायचं काय आहे. फॅमिलीजला मात्र काही फॅमिलीजला $1,200 तात्काळ मिळत आहेत आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी 75,000ची सॅलरी ज्याची आहे वार्षिक उत्पन्न, त्यांना 2,500, त्याच्यापेक्षा कमी असेल तर जास्त भत्ता असे त्यांनी डिक्लेअर केले. आता हळूहळू मला वाटतं पुढच्या आठवड्यापर्यंत परिस्थिती थोडीशी अजून क्लिअर होईल आणि लोकांना प्रोसेस सुद्धा सुरळीत होतील. बरं, रोहित कवठेकर, मला या निमित्तानं मग पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की इतका पैसा अमेरिका कुठून उभा करणार आहे? भारतामध्ये ज्या वेळेला काही देण्याची वेळ येते त्यावेळेला कररूपानं जमा झालेला विविध योजनांमधला पैसा वापरला जातो. अमेरिकेची साधारण सवय अशी आजवरची आहे की अडचणीत सापडले की नोटा छापणे हा त्यांच्याकडे एक सोपा पर्याय असतो. या वेळेला अमेरिका कुठलं पाऊल उचलेल? तुम्ही अगदी बरोबर म्हणालात. या पूर्ण आपण जी स्टिम्युलस पॅकेजेस बघत आहे आता जगभर, त्यामध्ये माझ्या मते सगळ्यात महत्वाचा रोल सेंट्रल बँक्स प्ले करतील. आपली कशी रिझर्व्ह बँक आहे, फेडरल रिझर्व्ह आहे. आता आपण गेली 10 वर्ष बघितलं फायनान्शियल क्रायसिस नंतर 2008 नंतर, तर त्या काळात फेडरल रिझर्व्हनी आपलं बॅलन्स शीट खूप जास्त एक्सपांड केलं या 10 वर्षात. आणि माझ्या मते हा ट्रेंड अजून काही दिवस असा चालू राहू शकतो. आणि सध्या एवढं जास्त बॅलन्स शीट एक्सपान्शन होऊनही जगभर अजूनही महागाईचा कुठेच अजून उद्रेक झालेला नाहीये. आणि जोपर्यंत असं काही होत नाही तोपर्यंत माझ्या मते सेंट्रल बँक्सना खूप रूम आहे, खूप स्पेस आहे आपल्या मॉनिटरी पॉलिसीज अजून एक्सपान्शनरी करण्यासाठी. आणि त्यामुळे आय थिंक हा ट्रेंड अजून चालू राहील असाच काही दिवस. अच्छा, आणि आपण जर असं म्हणालो की याच मार्गाने अमेरिका जायचं ठरवणार असेल, अर्थात तिच्याकडे फारसे काही पर्याय आता दिसत नाहीये, तर त्याचा तिथल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो? आपण काही अंशी तो परिणाम बघत आहोत गेली 10 वर्ष. आता तुम्ही एक गोष्ट जर ऑब्झर्व्ह केलीत, गेल्या 10 वर्षात सगळ्या पाश्चात्य देशांमध्ये इंटरेस्ट रेट्स हे खूप कमी आहेत. म्हणजे काही देशांमध्ये 0 पण आहेत इंटरेस्ट रेट. आपण ज्याला शॉर्ट टर्म इंटरेस्ट रेट म्हणतो, ज्याच्यावर एका सेंट्रल बँकेचा कंट्रोल असतो, ते रेट्स गेली कित्येक वर्ष खूप कमी आहेत पाश्चात्य देशांमध्ये. आणि तोच ट्रेंड अजूनही काही वर्ष असाच चालू राहू शकतो. आणि त्याचा परिणाम असा होतो की त्याच्यामुळे काही बाकी ऍसेट्समध्ये किंवा काही बाकी गुंतवणुकी असतात त्यांच्या किमती वाढतात खूप. कारण जेव्हा इंटरेस्ट रेट 0 असतात त्यावेळेला प्रत्येक उद्योग, प्रत्येक धंदा हा सर्च फॉर यील्ड त्याला म्हणतात इकॉनॉमिक्समध्ये, ज्यामध्ये तुम्ही जास्त रिस्की गुंतवणुकींमध्ये शिरता. बर, तेच अजून काही वर्ष असं चालू राहू शकतं. कारण सेंट्रल बँक्सच्या पॉलिसीज खूप लिबरल राहतील, जसं मी आधी म्हणत होतो त्याप्रमाणे. जोपर्यंत महागाई वाढत नाही तोपर्यंत हे असं चालू राहू शकतं अजूनही. अच्छा, तुम्ही एका प्रकारे असा आशावाद व्यक्त करता आहात की आता तुर्तास तरी कुठे महागाई वाढलेली नाहीये. मला पटकन या निमित्तानं मग पुढे स्पेनला जायचंय. स्पेनला आपल्या सोबत आहेत आदित्य कुळेकर. आदित्य, आपल्याकडून मला अशी माहिती हवी आहे की ज्या वेळेला अमेरिकेच्या कडून एका विशिष्ट प्रकारे पैसा अर्थव्यवस्थेमध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू होतीये, या प्रकारच्या परिस्थितीत अमेरिकन माणूस
आपल्या खर्च करण्याच्या पद्धती बदलेल का? कारण आपल्या सगळ्यांनाच हे ठाऊक आहे, तिथे 7 दिवसांनी पण पगार मिळतो, 15 दिवसांनी पण मिळतो आणि महिन्यांनी पण. भारतात सरसकट महिन्याभराने पगार मिळत असल्यामुळे पैसे बचत करून खर्च करण्याकडे कल आहे. अमेरिकेत त्या पद्धतीचा विषय दिसत नाही, तो स्पेंडिंग इकॉनॉमीच्या दृष्टीनं बघितला जातो. आताचा अमेरिकन माणूस हा आपली सवय बदलेल असं वाटतं? हा जरा म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे आणि याच्यावर 100% तसं सांगणं अवघड आहे. पण माझा अंदाज असा की जे कंझ्युमर कॉन्फिडन्स म्हणतात, म्हणजे कसं, आता समजा मी आत्ता नोकरीवर आहे आणि समजा माझी नोकरी गेली आणि 2 महिन्यांनी मला जरी नवीन नोकरी मिळाली किंवा महागाई भत्ता मिळाला आणि तो माझ्या पूर्वीच्याच पगारा इतका जरी असला तरी सायकोलॉजिकली खूप असा रिसर्च दाखवून देतो की तरी खर्चाचा पॅटर्न माणसाचा तसा होत नाही. याचं कारण एक मनात भीती बसलेली असते की अरे हे किती दिवस राहील. तर त्याच्यामुळे आणि कंझ्युमर स्पेंडिंग हे अमेरिकेसारख्या किंवा पाश्चात्य सगळ्याच देशांमध्ये यांचं मॉडेल जे ओव्हरऑल आहे त्याच्यात जर लोक सेव्ह करायला लागली नुसती तर सगळं मॉडेल गडबडेल. म्हणजे त्यांना लोकांनी स्पेंड करणं हे खूप गरजेचं असतं. हॉटेल म्हणा, टुरिझम, आता क्रूज ही इंडस्ट्री भारतात आपण फार ऐकत नाही, पण क्रूज ही इंडस्ट्री इतकी मोठी आणि इतका त्याचा इम्पॅक्ट आहे. रोहितना माझ्यापेक्षा जास्त माहित असेल त्याच्यात. पण या इंडस्ट्री यासारख्या इंडस्ट्रीज याच्यावरच चालतात की लोक खूप अग्रेसिव्हली पैसा हातात असल्यावर ते टुरिझम करणं, हे करणं, ते करणं, याच्यावर खर्च करतात. मग आता या निमित्तानं विचारायचं आहे की लोकांच्या हातातही पैसा जाईल अशा प्रकारे तिथल्या अर्थव्यवस्था काम करतायत का? हो, करतायत ना. जसं मगाशी म्हटलं की ट्रम्पच्या पॉलिसीचे पोफेंनी पण सांगितलं आपल्याला, श्रीयुत पोफेंनी, की त्याच्यात अजूनही बँकांमध्ये संभ्रम आहे आणि क्लिअर नाहीये, पण तरी काही लोकांना मिळायला लागलेत. तर सरकार अशी करतायत. म्हणजे युरोपमध्येही असे महागाई हप्ते हे वाढलेले आहेत, भत्ते. आणि UK मध्ये मला एक्झॅक्ट परिस्थिती माहित नाही, पण तिकडेही देणार असं मी वाचलेलं आहे. तर सरकार हे करतंय. भारतातही थोडंफार करतायत. तर लोकांच्या हाती पैसा जाईल, पण लोकांच्या हाती पैसा गेल्यावर ज्यांना काम नाही, काही नाही आणि पुढची काहीच खात्री वाटत नाही आणि आजूबाजूची सगळी न्यूज जेव्हा निगेटिव्ह दिसेल तेव्हा ते खर्च पूर्वीसारखा करतील असं मला तरी वाटत नाही. आणि जसं रोहित जी पहिले एक म्हणले तर खूप महत्वाचा मुद्दा होता की हे स्लो डाऊन नाहीये, हे शट डाऊन आहे. आणि हे आपण कधीच बघितलेलं नाही आपल्या आयुष्यात, आपण हे कधीच बघितलेलं नसणार आहे. अख्खे म्हणजे टाइम स्क्वेअर पासनं लंडनमध्ये ट्रफाल्गर स्क्वेअर किंवा कुठलेही मोठ्या ठिकाणी सगळे बिझनेसेस बंद आहेत. ही जी परिस्थिती आहे ह्याचा इम्पॅक्ट काय होईल हे तसं प्रेडिक्ट करणं, आणि हे बंद राहणार अजून 1-1.5 महिना तरी राहणारच किमान. अगदी आपण असं म्हणता आहात की आत्ताची परिस्थिती ही खरंच इंग्लिशमध्ये ज्याला अनप्रेसिडेंटेड, अकल्पनीय अशाच स्वरूपाची समोर आलेली होती. राज पोफळेंना मला या निमित्तानं पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की राज पोफळे, तुम्ही असं म्हणता की काही मर्यादित उद्योग युरोपातले असतील, अमेरिकेतले असतील, हे अजून बचावलेले आहेत आणि त्याचा बॅकअप हा कुठून तरी भारतातून येतोय. तुम्ही आयटीच्याच उद्योगाचं प्रतिनिधित्व करता चर्चेमध्ये, पण भारतातली परिस्थिती काय आहे? भारतात सुद्धा आयटीच्या अनेक कंपन्यांची कार्यालयं बंद आहेत. मग ती माणसं वर्क फ्रॉम होम करतायत का? आणि ती वर्क फ्रॉम होम जर करत असतील तर अशी किती टक्के त्यांची उत्पादकता उरलेली असणार आहे आणि त्याचाही परिणाम तुम्हाला आज ना उद्या दिसणार आहे का? बरोबर आहे. तर या सगळ्या शटडाऊनचा, स्लोडाऊनचा परिणाम हा सर्वदूर असणार आहे. कारण हळूहळू जरी आयटी कंपन्या आपण म्हटलं तरी त्यांचं उत्पन्नाचं जे स्तोत्र आहे ते म्हणजे बाकीच्या हे युएसचे किंवा इंटरनॅशनल क्लायंट्स जे आहेत, राईट, रिटेल बिझनेसेस आहेत किंवा मग बँकिंग आहेत, फायनान्शियल्स आहेत, इकडनंच त्यांच्याकडे काम जातं भारतामध्ये सुद्धा. किंवा आमची इन्शुरन्स इंडस्ट्री झाली, आम्हाला सुद्धा काम जे असतं ते इन्शुरन्स इंडस्ट्रीकडनं मिळतं. त्याच्यामुळे याचा परिणाम इमिडिएटली जरी आता दिसत नसला तरी हळूहळू जेव्हा परिस्थिती म्हणजे ऍटलिस्ट कोविड कमी जरी होईल तरी इकॉनॉमिकल परिस्थिती जी आहे तिचा इम्पॅक्ट फार लॉंग टर्म पर्यंत राहणार आहे. अगदी. आणि याच निमित्तानं मग तुम्ही आताच्या चर्चेमध्ये एकदा दोनदा उल्लेख केलात की तुमचा विमा क्षेत्राशीही चांगला संपर्क आहे, त्यातलाही व्यवसाय आहे. या स्लोडाऊन नव्हे शटडाऊनमुळे
विमा कंपन्यांना किती मोठ्या प्रमाणात ताण सहन करावा लागणार आहे आणि तोही अर्थव्यवस्थेवरचा एक महत्त्वाचा परिणाम आपल्याला मोजावा लागेल? अर्थात हळूहळू विमा क्षेत्रामध्ये सुद्धा याचा परिणाम होतोय. आजच्या परिस्थितीमध्ये समजा आमच्याबद्दलच बोलायचं झालं, आम्ही ऑटो इंडस्ट्रीवर आमचा सगळा फोकस आहे. आजच्या परिस्थितीमध्ये कुठलीही वाहनं रस्त्यावर नाही आहेत, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट्स कमी आहेत, त्याच्यामुळे क्लेम्स कमी आहेत आणि त्याचा डाऊनसाइड इम्पॅक्ट जो आहे तो आमच्यासारख्या कंपन्यांवर आहे. हळूहळू ही परिस्थिती सुरळीत होईल, लोक रस्त्यावर लॉकडाऊन उठल्यानंतर लोक वाहनं चालवायला लागतील आणि त्याचा परत तो बिझनेस हे होईल. पण याच्याकडे एक सिल्वर लाईनिंग ज्याला म्हणतात, ती सिल्वर लाईनिंग अशी आहे आमच्यासारख्या उद्योगांसाठी की याच्यामध्ये बऱ्याच कंपन्यांचा भर जो असणार आहे तो ऑटोमेशन, इनोव्हेशन आणि डिजिटायझेशनवर असणार आहे आणि त्याचा फायदा जो आहे तो या आयटी इंडस्ट्रीला काही प्रमाणात होणार आहे. तर याचा काय म्हणतात त्याला प्लस अँड मायनस असं दोन्ही इम्पॅक्ट इकॉनॉमिकली एज वेल एज आपल्या ओव्हरऑल डे टू डे लाईफवर नक्कीच पडणार आहे. अगदी आपण ज्या ऑटोमेशनचा उल्लेख केलात, खरं तर 2020 येईपर्यंत जगभरातच या संदर्भातली चर्चा चालली होती की आपण आज ना उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर अधिकाधिक भर देऊ, त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणात रोजगार कपातीचं संकट आपल्या डोळ्यासमोर उभं राहील. आपल्यासोबत रोहित कवठेकर आहेत. रोहित कवठेकर हे डॉइश बँकेचे पदाधिकारी आहेत, अमेरिकेमध्ये मोठ्या पदावर ते काम करतात. मला आपल्याला रोहित कवठेकर असं विचारायचं आहे की तांत्रिकी विषयाचा आणि त्याहीपेक्षा महत्वाचं यांत्रिकीकरणाचा जो दुसऱ्या प्रकारचा नुकसान आहे ते 2020च्या सुरुवातीपासून नव्हे तर 2019च्या सुरुवातीपासून सुरू झालेलं होतं आणि त्यात आता कोरोनाचा फटका, यामुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारीचा आकडा हा अंदाजित युरोप आणि अमेरिकेत मिळून किती असेल? प्रसाद, आकडा प्रेडिक्ट करणं अवघड आहे, पण आपण काही आपल्याला जो डेटा बघायला मिळतोय त्यावरून आपण अंदाज बांधू शकतो. आता जर तुम्ही अमेरिकेत बघितलं तर अमेरिकेत 6.6 मिलियन जॉबलेस क्लेम्स फाईल केले गेले गेल्या 2-3 आठवड्यांमध्ये आणि जर आपण बघितलं तर तो नंबर झाला जवळजवळ 66 लाख. हा खूप मोठा नंबर आहे आणि आपण हिस्टॉरिकली बघितलं तर माझ्यामध्ये आपल्याला 1930 मध्ये ग्रेट डिप्रेशनच्या काळात जावं लागेल तेव्हा आपल्याला दिसले असतील असे आकडे. त्यानंतर आपण कधीच ही परिस्थिती बघितलेली नाहीये, त्यावरून आपल्याला अंदाज येतो या प्रकाराचं गांभीर्य किती आहे. पण हे चालू राहील अजून. मी जसं प्रथम म्हणत होतो, हे अजून काही महिने चालू राहू शकतं आणि माझ्या मते यापुढे बघण्यासारखी गोष्ट ही असेल की सरकार किती मदत करू शकतं कंपन्यांना, म्हणजे ते पेरोल्सच्या बाबतीत असू देत किंवा सप्लायर्सना पे करण्याच्या बाबतीत असू देत. हे आपण किती दिवस चालू ठेवू शकतो आणि किती लवकर आपण इकॉनॉमी रिस्टार्ट करू शकतो याच्यावर सगळं अवलंबून राहिले आपल्याला, असं मला वाटतं. अगदी हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. पण त्या जोडीला मी पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारेन रोहित कवठेकर की तुम्ही ग्रेट डिप्रेशनचाही उल्लेख केलात. असंही बोललं जात आहे की आत्ताची स्थिती ही 2008 मधल्याही स्थितीपेक्षा जास्त आव्हानात्मक आहे. यातून अमेरिका आणि युरोप तग धरू शकेल असं तुम्हाला वाटतं? कारण नोटा छापणं हा एक पर्याय असेल, त्यामुळे होणारी चलनवाढ, चलन फुगवट्यातून निर्माण होणारी आर्थिक संकट ही सगळी तशीही सगळ्यांनाच आता सामोरं जायला लागतील अशी स्थिती आहे. माझ्या मते आता आपण परत यामध्ये जर हिस्टॉरिकली बघितलं तर कुठलीही अशी जेव्हा समस्या आहे ते मोठी, म्हणजे युद्ध असू देत किंवा असा शटडाऊन असू देत, त्यानंतर आपण गव्हर्नमेंट स्पेंडिंग वाढलेलं बघतो सगळ्या देशांमध्ये. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरही जर तुम्ही बघितलं, जर पुढची 15-20 वर्ष जी होती त्यानंतरची, त्या काळात गव्हर्नमेंट्सनी आपल्या इकॉनॉमीज खूप रिबिल्ड केल्या जगभर. मग ते हायवे सिस्टीम्स बनवणं असू देत किंवा सिंचन व्यवस्था चालू करणं असू देत. माझ्या मते या सगळ्या प्रकाराचाही असा एक इम्पॅक्ट होऊ शकतो की गव्हर्नमेंट्स खूप अर्थव्यवस्थेसाठी खर्च करतील खूप. म्हणजे त्याला आपण गव्हर्नमेंट स्पेंडिंग म्हणतो इकॉनॉमिक्स मध्ये. पण हे अमेरिकेत कसं काय होऊ शकतं? म्हणजे अमेरिकेत कशाच्या साठीचा खर्च वाढेल? तिथे पायाभूत सुविधा, सिंचन व्यवस्था यांच्या बाबतीतली परिस्थिती ही भारताच्या तुलनेत 25-30 वर्ष पुढची आहे. ते अगदी बरोबर आहे, पण अशा गोष्टी ही दर 40-50 वर्षांनी अपग्रेड कराव्या लागतात. म्हणजे आता जर अमेरिकेत आपण बघितलं तर इंटरस्टेट हायवे सिस्टीम आहे जी खूप मॅच्युअर सिस्टीम आहे, पण ती सिस्टीमही अपग्रेड केली जाऊ शकते. त्या व्यतिरिक्त रिन्युएबल एनर्जी हा अजून एक एरिया आहे जो जगभर त्याला आपण अपकमिंग एरिया म्हणू शकतो.
तर आता या क्रायसिस मधनं बाहेर येण्यासाठी सरकारनं जो खर्च करावा लागेल इकॉनॉमीमध्ये, त्यामध्ये हे जे सगळे एरियाज आहेत रिन्युएबल एनर्जी सारखे, त्यामध्ये आपल्याला खूप मोठा फोकस दिसू शकतो यामधनं बाहेर येताना. अच्छा रोहित, आपण या निमित्तानं सांगत होता की कशा पद्धतीचे परिणाम होत आहेत. मला आदित्यजींकडे जायचं आहे. आदित्य कुवळेकर, आपल्याकडून या निमित्तानं जाणून घ्यायचं आहे की वारंवार आपण चलन फुगवट्याची चर्चा करतो आहोत, म्हणजे नोटा छापून त्या सर्क्युलेशनमध्ये आणणं हा एक विषय आहे. पण मगाशी या चर्चेमध्ये एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख झाला, तो होता की तुर्तास तरी महागाई कुठे वाढलेली दिसत नाही, महागाईचा विस्फोट झालेला दिसत नाही. ही परिस्थिती किती दिवस असेल युरोप अमेरिकेबाबत, आणि तिथे महागाईचा विस्फोट होतो म्हणजे काय होतं? सो पहिला प्रश्न जो आहे आपला एकदम मगाशी, याच्यासाठी परत आकडा बेरोजगारी किती होईल हा आय थिंक संदर्भ येतो. तर फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ सेंट लुईस ही एक युरोपमधली अमेरिकेतली मोठी म्हणजे स्टेटची फेडरल रिझर्व्ह बँक जिथे खूप रिसर्च होतो, त्यांनी एक साधारण आकडा बेरोजगारीचा जो काढलेला आहे तो जवळजवळ 2020च्या एंड पर्यंत 5-5.5 कोटी लोक बेरोजगार होऊ शकतात असं आहे. आता ह्या बेरोजगारीचा परिणाम असा होईल की जरी अगदी आपण जे म्हणताय की नोटा छापणं हा एक मार्ग आहे, तर नोटा छापणं म्हणजे खरं तर सरकार काय करतं किंवा सेंट्रल बँक काय करतं, तर काय ऍक्च्युली नोटा छापत नाहीत बऱ्याचदा, पण ते बँकांकडून बॉन्ड्स, जे बँका गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स त्यांच्याकडे असतात ते सेंट्रल बँक विकत घेते आणि त्याच्यामुळे पैसे बँकांना ट्रान्सफर करते आणि ते पैसे इकॉनॉमीत जातात. आता याच्या मागचं लॉजिक असं असतं की एकदा बँकांकडे पैसे आले, जास्त पैसे आले, तर ते बाहेर मार्केटमध्ये लोकांना लेंड करतील, म्हणजे लोक कर्ज घेतील आणि त्यांनी उद्योगधंदे वाढतील आणि त्यांनी इकॉनॉमी परत सुरू होईल असं. आता या रोहित यांचं जो स्लोडाऊन शटडाऊनमुळे ही प्रोसेसच होणं मला तरी शॉर्ट टर्म मध्ये अवघड वाटतं, कारण बँकांकडे आता जरी कोट्यावधी रुपये पडून असले तरी आता कोणी कर्ज घ्यायलाच येणार नाही अगदी, कारण काही बिझनेसच नाहीये आणि त्याच्यामुळे महागाई हा आता इश्यूच नसणार आहे असं मला तरी वाटतं पुढचे अनेक महिने. म्हणजे एवढं सगळं पंप सेंट्रल बँकनी पैसे देऊन सगळं करूनही माझा स्वतःचा अंदाज की अगदी झिरो इन्फ्लेशन किंवा निगेटिव्ह इन्फ्लेशन, ज्याला डिफ्लेशन म्हणतात, तेच होईल असा माझा तरी अंदाज आहे. ऍटलिस्ट हे म्हणजे 2020 वर्ष तर मला वाटत नाही त्याच्यातनं फार काही सुधारणा होईल त्याच्यात. बरोबर. आपण या विषयाची चर्चा इंग्लंड, अमेरिका, युरोप, स्पेन या जगांच्या या देशांच्या बाबतीत केलीच. एक छोटीशी विश्रांती घेतोय. परत आल्यानंतरची चर्चा असेल ती अमेरिका, युरोप आणि भारत अशा पद्धतीची. नमस्कार. साता समुद्र पारचा कोरोना या विषयाच्या विशेष चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आत्ताची चर्चा आहे ती अमेरिका, स्पेन आणि युरोप या देशांमधल्या बेरोजगारीच्या संदर्भातली, तिथल्या अर्थव्यवस्थेची आणि त्याचबरोबर आताच्या टप्प्यातली चर्चा आहे ती तिथल्या सगळ्या घटनांचा भारतावर काय परिणाम होणार आहे या संदर्भात. आपल्यासोबत 3 मान्यवर आहेत, त्यांचा परिचय मी आपल्याला परत एकदा करून देतो. आपल्यासोबत स्पेनमधून अर्थशास्त्रज्ञ आहेत आदित्य कुवळेकर, त्याचबरोबर अमेरिकेतले 2 पाहुणे आपल्याबरोबर आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे हे 3ही मराठी माणसं आहेत आणि ही 3ही मराठी माणसं भारताबाहेर जाऊन त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वीरित्या स्थिरावलेली आहेत. राज पोफळे आहेत आपल्यासोबत, ते अमेरिका निवासी आहेत, IT स्वतःची कंपनी चालवतात ते, आणि त्या स्वतःच्या IT कंपनीचे ते CEO आहेत. त्याचबरोबर बँकिंग तज्ज्ञ आपल्यासोबत रोहित कवठेकर आहेत, डॉइश बँकेत बड्या पगारावर आणि खरं तर बड्या पदावर सुद्धा ते काम करत आहेत. मला या निमित्तानं रोहित आपल्याला प्रश्न विचारायचा आहे आता की आत्ताच्या घडीला ही सगळी चर्चा आपण यापूर्वी अमेरिका आणि युरोप या दृष्टीनं केली. आता त्याचा भारतीय परिणाम जर शोधायचा असेल तर तो भारतीय परिणाम मोजायला सुरुवात कुठून करायची? पहिल्या टप्प्यात बेरोजगारीपासून का कमी झालेल्या महागाईपासून? काही खूप इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट झालेले आहेत जो आपण या सगळ्या प्रकारचा फॉलोआउट म्हणू शकतो. भारताच्या दृष्टीने मला वाटतं एक सगळ्यात महत्वाची डेव्हलपमेंट आहे ती म्हणजे खनिज तेलाच्या किमती. आणि आपण गेल्या काही दिवसात बघितलं असेल हे ओपेक
मुळे असेल किंवा या सगळ्या प्रकारामुळे पण असेल, खनिज तेलाच्या किमती या खूप कमी झालेल्या आहेत आणि भारतात आपण नेट इम्पोर्टर आहोत खनिज तेलाचे. त्यामुळे जर या किमती कमी राहिल्या या प्रकारानंतरही अजून काही वर्ष, तर त्याचा भारताला खूप फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. अजून एक एरिया आहे ज्यामध्ये याचा भारताला लॉंग टर्म फायदा होऊ शकतो, तो माझ्या मते याआधी पण मी या कार्यक्रमावर याचा उल्लेख ऐकला आहे. तो म्हणजे सध्या जागतिक सप्लाय चेन ज्या आहेत त्या खूप जास्त चीनवर अवलंबून आहेत. बरोबर. आणि माझ्या मते चीनची जी स्केल आहे ती बघितली जाता चीनला कोणीच देश कधी रिप्लेस करू शकत नाही. पण माझ्या मते असं होऊ शकतं की जगभरातल्या कंपन्या आपल्या सप्लाय चेन्स थोड्या डायव्हर्सिफाय करतील ओव्हर टाइम आणि त्याचा भारताला खूप मोठा फायदा होऊ शकतो या सगळ्या प्रकारातनं बाहेर आल्यावर. हे सगळं मी लॉंग टर्म बोलतोय थोडं, पण ऑब्व्हियसली शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला लोकांच्या नोकऱ्या वाचवणं आणि अर्थव्यवस्था लवकर चालू करणं या सगळ्या निर्बंधातून बाहेर येऊन हे खूप महत्वाचं आहे. अगदी आपण short term मध्ये. अर्थव्यवस्थेतला महत्वाचा मुद्दा नोकऱ्या वाचवण्याच्या दृष्टीनं बोललात. भारतामध्ये पगार कपातीला सुरुवात झालेली आहे. विविध कंपन्या ज्या आत्ता कशाबशा सुरू आहेत आणि अत्यंत अपरिहार्य स्वरूपातच त्यांना काम करावं लागतंय, तिथे सुद्धा पगार कपातीचं संकट येऊन ठेपलेलं आहे. जी लोक घरी बसून काम करतायत किंवा अपरिहार्य स्थितीमुळे कामावर जाऊ शकत नाहीयेत, त्यांना आपल्या रोजगाराची चिंता लागली आहे. राज पोफळे आपल्या सोबत आहेत. राज पोफळे, तुम्हाला असं वाटतं का की IT इंडस्ट्रीच्या व्यतिरिक्त ज्या प्रोडक्शनच्या कामातली गरज चीन भागवत होता तो विषय भारताकडे सरकू शकतो आणि तो जर सरकला तर आतापर्यंत सर्व्हिस इंडस्ट्रीच्या ऐवजी उत्पादन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात भारतात संधी उपलब्ध होतील आणि त्या दृष्टीनं रोजगार पण बदलला जाईल? अर्थात याचा जसं मी मगाशी म्हटलं की सिल्वर लाईनिंग राईट, सो याचा भारताला काही प्रमाणात नक्कीच फायदा होणार आहे. इनफॅक्ट मी काही अनालिसिस आणि रिसर्च वाचत होतो ज्याच्यामध्ये या सगळ्या प्रकारामध्ये कोविडच्या प्रकरणामध्ये चीन बद्दल लोकांमध्ये आणि बऱ्याचशा देशांमध्ये संशयाचं वातावरण ऑलरेडी निर्माण झालेलं आहे आणि तो पण एक परिणाम आहे. आणि दुसरी गोष्ट, भारत ज्या प्रकारे या सगळ्या उत्पादन क्षेत्राला चालना देत आहे किंवा इनोव्हेशन IT इंडस्ट्रीमध्ये जेवढं काही कंट्रीब्युशन करते त्या दृष्टिकोनातून भारताकडे बराचसा प्रवाह वळेल. आणि जसं रोहित म्हणाला की हा थोडा लॉंग टर्म आहे पण भारताला यातनं निश्चितच फायदा होणार आहे. थोडंफार उत्पादन क्षेत्रामध्ये पण नक्कीच बुस्टिंग येईल आणि IT कंपन्यांचं स्वरूप जे कामाचं स्वरूप आहे ते थोडंफार चेंज होईल. बऱ्याचशा पगार कपात जी गोष्ट आहे ती होणारच आहे आणि ती करायलाच लागणार आहे. सो त्याच्यामध्ये कारण भारतातले आत्ताचे पगार जे आहे ते बरेचसे ऍटलिस्ट ITच्या बद्दल बोलायचं झालं तर बरेचसे फुगवलेले पगार आहेत असं मी म्हणेल आणि ते बरेचसे स्टॅबिलाइज होतील या सगळ्या प्रकरणामुळे. अच्छा, तुम्ही असं सांगता आहात की पेकट्स म्हणजे पगारात कपात होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे भारतामध्ये. आदित्यजी आपल्यासोबत, आदित्य कुवळेकर, आता आपल्याकडून एक जाणून घ्यायचं आहे की भारताची इतकी क्षमता आहे का की ज्या गोष्टी चीन मधून जन्माला येत होत्या त्यापैकी काही टक्के जरी भारताकडे सरकायच्या म्हणल्या तर भारत त्यासाठी तयार असेल? कारण भारतात आपण मेक इन इंडिया नावाचा कार्यक्रम सुमारे 5 ते 6 वर्षापूर्वी सुरुवात करून पाहिला. पुढे तो कार्यक्रम सुरू चांगल्या पद्धतीने झाला, मात्र एका विशिष्ट टप्प्यानंतर सरकारी बाबूगिरीच्या लाल फिताशाहीच्या मध्ये अडकलेला दिसला. तर चीनकडून काही घ्यायचं नाही असं जर अमेरिका आणि युरोपने ठरवलं तर भारत त्याला पर्याय देण्या इतपत तयार आहे का? अतिशय चांगला प्रश्न आहे प्रसादजी. आणि मी रोहितजी आणि राजजी या दोघांची अतिशय सहमत आहे याच्यात की ही भारताला सुवर्ण संधी आहे. पण तयार आहे का याच्यात दोन प्रश्न आहेत. भारत सरकार म्हणजे मी BJP किंवा पार्टी असं म्हणत नाही, भारताची ब्युरोक्रेसी आणि बाबूगिरी सगळं तयार आहे का आणि भारताची लोक तयार आहेत का? तर लोक नक्कीच तयार आहेत, पण भारत सरकार तयार आहे का? तर माझं म्हणणं अजिबात नाही. याचं छोटं उदाहरण म्हणजे टेक्स्टाईल बिझनेस. तर टेक्स्टाईल बिझनेसवर मी मागे बराच अभ्यास केला होता आणि टेक्स्टाईल बिझनेस जेव्हा म्हणजे कपडे बनवण्याचा सगळा जे अमेरिकेत जे किंवा युरोपमध्ये जे सगळे कपड्याचे धंदे आहेत
ते बरेचसे आशियात बनतात. तर ते चायनामध्ये, चीनमधला तो बिझनेस निघून गेला, तो आजच्या तारखेला जवळजवळ सगळा धंदा हा व्हिएतनाम आणि बांगलादेशमध्ये गेला. रॉ मटेरियल म्हणा किंवा कामगारांची, स्किल्ड कामगारांची क्षमता किंवा हे म्हणा, तर या दोन्हीमध्ये भारत मागे अजिबातच नाही. तरी पण मग का भारत हा धंदा घेऊ नाही शकलं? तर केवळ आणि केवळ कारण ब्युरोक्रेसी. वेगवेगळ्या प्रकारचे कर लादले जातात, त्या करांमुळे हे सगळे धंदे हे असे म्हणतात लो मार्जिन बिझनेसेस आहेत की ज्याच्यात प्रॉफिट मार्जिन फार नसतं. त्यामुळे त्याच्यावर एक 4% अजून कर जर सरकारने घातला तर ते बिझनेस प्रॉफिटेबल राहत नाहीत आणि मग ते करत नाहीत. असे वेगवेगळे त्याच्यावर ब्युरोक्रेसीकडनं कर आले गेले. इम्पोर्ट म्हणजे धागा इम्पोर्ट करण्यासाठीचे वेगळे कर, आणि त्यातनं तो धंदा भारत काही घेऊ शकला नाही. तर आता सुवर्ण संधी ही आपल्याकडे, तसं म्हणलं मी, करोना ही काही चांगलं नाहीये याच्यात आपण सगळे सहमत आहोत, पण या वाईटातनं सुद्धा ही संधी शोधून आपल्याला खरंच त्याचा फायदा करता येऊ शकतो टेक्नॉलॉजी मध्ये. याचं छोटं उदाहरण म्हणजे आपल्याला माहित असेल, झूम हे जे सॉफ्टवेअर आहे, अगदी जे आता सगळे लोक झूम वापरायला लागले. तर झूम या कंपनीचा जो मालक आहे, सीईओ आहे, तो चायनीज आहे. तरीही आणि अमेरिकेत तरीही आता सगळे, अगदी ब्रिटिश गव्हर्नमेंट सुद्धा झूम वापरत होतं. आणि आज झूम मध्ये सिक्युरिटी मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे अशी बातमी आलेली आहे, ज्याच्यात अनेक लोकांचे अख्खेच्या अख्खे कॉल्स हे चीन मधनं कोणीही लोक ऍक्सेस करू शकत होते. इमॅजिन करा, प्रायव्हेट कॉल्स हे असे ऍक्सेस करू. तर ही रिस्क चीन बद्दल खूप मोठी आहे, पण याला भारत, शेवटी लोक पर्याय शोधतात, आणि पर्याय काय डोनाल्ड ट्रम्प येऊन आपल्याला सांगणार नाहीये की मोदीजी पर्याय द्या. पर्याय हा आपला आपणच द्यायचा आहे. अगदी. आणि तो पर्याय स्वतःहून जर बाजारामध्ये आधी आणला तर मला असा विश्वास वाटतो की भारतासाठी ती एक खूप मोठी संधी असेल. मला रोहितजींना आता पुढचा प्रश्न विचारायचा आहे. रोहितजी, एका बाजूला जगाचा उत्पादक भारत असावा यासाठी 2014 पासून विविध प्रकारचे प्रयत्न झाले, पण ते एका विशिष्ट टप्प्यावर जाऊन थांबले, जसं थोड्या वेळापूर्वी आपण उल्लेख केला. आणि याच्या दुसऱ्या बाजूला कृषी क्षेत्रामध्ये मात्र भारतानं आपलं काही उत्पादनांमधलं, काही कृषी उत्पादांमधलं उत्पादन हे अतिशय चांगल्या प्रकारे करून दाखवलं. आपण अजूनही कृषी बेस म्हणजे अग्रेरियन इकॉनॉमीच्या मानसिकतेतून बाहेर येत नाही आहोत. हा त्याच्या मागचा एक महत्वाचा अडथळा वाटतो आपल्याला, रोहितजी? असं नाही म्हणू शकत प्रसाद. माझ्या मते अग्रेरियन इकॉनॉमी अजूनही आहे जर आपण एम्प्लॉयमेंट पॅटर्न्स बघितले तर. पण हॅव्हिंग सेड दॅट, इंडस्ट्री ही खूप डेव्हलप्ड आहे भारतामध्ये, आणि जसं आदित्यजी म्हणत होते, मॅनपॉवर किंवा टेक्नॉलॉजीची कमतरता माझ्या मते नाहीये. माझ्या मते धोरण कन्सिस्टंट असणं आणि ते कन्सिस्टंटली इम्प्लिमेंट होणं काही वर्ष हे खूप गरजेचं आहे. जर मी उदाहरण द्यायचं झालं तर काही इंडस्ट्रीज आहेत भारतामध्ये ज्यांनी खूप चांगलं ट्रॅक रेकॉर्ड दाखवलेलं आहे हिस्टॉरिकली. त्यामध्ये मी फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीचा उल्लेख करेन मेनली. आता भारतीय फार्मास्युटिकल इंडस्ट्री जर बघितलं आपण तर जगातल्या फार्मा सप्लाय चेन म्हणतो आपण, जेनेरिक ड्रग्स जे म्हणतो, त्याचं खूप मोठं उत्पादन भारतात होतं, आणि इंडिया इज वन ऑफ द लार्जेस्ट कंट्रीज इन दॅट सेक्टर. तसाच स्पेशालिटी केमिकल्स एक सेक्टर आहे ज्यामध्ये भारताने खूप काही अचीव्ह केलेलं आहे. आणि माझ्या मते असा कुठलाच मुद्दा नाहीये जो हे दुसऱ्या सेक्टर्समध्ये होण्यापासून थांबवू शकतो भारताला. त्याच्यासाठी थोडं धोरणात्मक स्मार्टनेस आपण ज्याला म्हणतो किंवा कन्सिस्टन्सी म्हणतो, ती त्याची गरज आहे असं मला वाटतं. अच्छा, पण मग आता जर समजा आपण या गोष्टी चर्चेसाठी आता मान्य केल्या आणि त्या अनुषंगाने पुढचा प्रश्न विचारायचा असेल तर माझा प्रश्न आपल्याला हा राहील की मग जगात भारताची ओळख काय म्हणून मोजायची? 2-3 मुद्दे आपण म्हणू शकतो. एक तर स्किल्ड मॅनपॉवर ही खूप मोठी आयडेंटिटी आहे भारताची जगात. आजही आपण इंग्लंडमध्ये आलात, अमेरिकेत गेलात तरी भारतातले जे IT वर्कर्स आपण म्हणतो किंवा बाकी काही इंडस्ट्रीजमध्ये पण, इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजमध्ये पण भारतीय टॅलेंटची कदर जगभर केली जाते असं आम्हाला सगळ्यांना जाणवतं. आणि आय एम शुअर आदित्यजी आणि राजजी पण याच्यावर अग्री करतील. आणि ती एक खूप मोठी आयडेंटिटी आहे, आणि ती आयडेंटिटी आपल्याला अजून बऱ्याच सेक्टर्समध्ये बनवायची आहे भविष्याच्या दृष्टीने. आणि जर त्या दृष्टीने प्रयत्न झाले तर
अजून अनेक उद्योगधंद्यांमध्ये भारत खूप प्रोग्रेस करू शकतो असं मला वाटतं. अच्छा, पण यातला एक मला जरा थोडासा म्हणजे व्यस्त प्रमाणातला एखादं समीकरण डोळ्यासमोर येतं, ते असं आहे ज्याची चर्चा मला राज यांच्यासोबतही करायची आणि मग नंतर थोड्या वेळाने मी आदित्यजींनाही त्याबाबत एक प्रश्न विचारणार आहे. आता राज, मी आपल्याला असं विचारू इच्छितो की भारताची लोकसंख्या ही भारतासाठी आत्ता सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. अत्यंत कुशल अशा स्वरूपाचं मनुष्यबळ भारतात उपलब्ध असू शकतं आणि भविष्यात जेव्हा कोरोनाचं संकट ओसरेल, भारत हा नव्या सर्व समीकरणांना सामोरा जाईल, त्यावेळेला जर ऑटोमेशन वाढत गेलं तर या लोकसंख्येतल्या कुशल मनुष्यबळाच्या हाताला काम हे कुठून आणून देणार आहोत आपण? प्रश्न अतिशय चांगला आहे प्रसाद. पण वेदर ही परिस्थिती निर्माण झाली असती काय किंवा नाही काय, जग हे पूर्ण ऑटोमेशनच्या कडे चाललंच आहे. तसंही जर हा प्रश्न आज नाही उद्या थोडाफार निर्माण होणारच आहे. पण अगेन जी कुशल कामगार लोक जे आहेत, जसं आता रोहित सुद्धा म्हणाले, ती सगळी मंडळी जी आहेत ती कुठल्या ना कुठल्या इनोव्हेशन मध्ये कायमच इन्व्हॉल्व्ह राहणार आहे. राईट. फॉर एक्झाम्पल, आता समजा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल म्हटलं तर त्याच्याबद्दल बरंच गैरसमज पण आहेत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं की 50% लोकांचं जॉब जाणार आहे. हा एक गैरसमज आहे. मी स्वतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीचा सीईओ आहे. त्याच्यामुळे मी हे ठामपणे म्हणू शकतो की ऑटोमेशनमुळे थोडाफार परिणाम होणारच आहे. पण एआय म्हणजे तरी काय आहे, राईट? तुम्ही कम्प्युटरला शिकवता ते माणूसच शिकवतो, राईट? बरोबर. मनुष्यबळ आणि हे लोक लागणारच आहेत. त्यांना कुठेही काय म्हणतात त्याला, जॉब त्यांचे जातील सगळ्यांच्या अशातला भाग नाहीये. आणि प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये हे इनोव्हेशन हळूहळू होणार आहे. त्याच्यामुळे जी लोक आहेत, निष्णात तज्ज्ञ आहेत किंवा जे आमच्यासारखे आयटीचे लोक आहेत, त्यांच्यासाठी कामाचा कुठेही तुटवडा निर्माण होईल असं नाहीये. नाही, आपल्यासाठी हा दृष्टिकोन निश्चितच योग्य आहे. पण मला भारताच्या दृष्टीतून हा एक प्रश्न मग आता आदित्यजींना विचारायचा आहे. आदित्यजी, जर समजा आपण एका बाजूला ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या गोष्टींची चर्चा करतोय आणि दुसऱ्या बाजूला भारतात आत्ता वाढत असलेली बेरोजगारी हेच संकट असताना कोरोनाच्या नंतरचा भारत हा बेरोजगारांचा भारत असेल की रोजगाराच्या संधीत असलेल्या कुशल कामगारांचा भारत असेल? मला तरी वाटतंय नक्कीच दुसरं. आणि परत याच्यात राजजी जे म्हणले तेच मला वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे असं नाहीये की यांनी एकदम सगळ्या लोकांची नोकरी जाणार आहे. म्हणजे याचं 1975 का 78 साली एका जर्मन मॅगझिननी, तेव्हा कम्प्युटर्स जस्ट येत होते, तेव्हा त्यांनी एक कव्हर काढलेलं जे खूप प्रसिद्ध होतं की आता 10 वर्षात सगळ्या लोकांचे जॉब जातील, असं 1975 साली त्यांनी लिहिलं होतं. आणि आता आपल्याला माहितीये परिस्थिती काय. तर शेवटी जसं राजजी म्हणलं की नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यावर मग त्याला ट्रेन करण्यासाठी माणसं लागतात किंवा इतर त्याच्यातनं नवीन रोजगार निर्माण होतात. आता उबर हा नवीन रोजगार आहे जो आधी नव्हता. तर तसे रोजगार हे येतीलच. आणि भारताची ओळख हे जे आपण मगाशी पण प्रश्न विचारलात, तर शांतताप्रिय अशी आणि हार्डवर्किंग अशी लोक ही भारताची ओळख अगदीच होऊ शकते. चीनी लोकांची ही ओळख म्हणजे चीनी हार्डवर्किंग हा पार्ट चीनी लोकांबद्दल फार स्ट्रॉंगली म्हणला जातो आणि भारताची आपली लोक ही तशीच हार्डवर्किंग आहेत असं मला तरी वाटतं. आणि दुसरी भारताची ओळख ही होऊ शकते ज्यामुळे आपण, मला वाटतं की ही संधीचा सगळ्यात मोठा आपल्याला या संधीचा फायदा जो होऊ शकतो तो म्हणजे आपण लोकशाही मध्ये आहोत. त्याचा फायदा साधा असा की करोना आता जे झालं ते चायनाने दाबून ठेवलं, 2 महिने दाबून ठेवलं आणि त्याच्यानंतर ते सगळीकडे पसरलं आणि शेवटी जेव्हा दाबणं शक्य नाही असं कळलं तेव्हा ते म्हणजे लोकांसमोर आलं. याच्याच विरुद्ध जर इबोला, जे काही वर्षांपूर्वी जगात जो रोग आला होता, इबोला हा करोनापेक्षा कितीतरी जास्त फेटल आहे. म्हणजे त्याच्यात करोनात 1% लोक जर झालेल्यांपैकी जर जाण्याची शक्यता असेल तर इबोलाचा 70-80% असा काहीतरी आकडा आहे. म्हणजे मला एक्झॅक्ट माहित नाही पण साधारण. पण तरीही इबोला झाल्या म्हणजे लगेच लोक अमेरिकेत, इंग्लंडमध्ये सगळीकडे माहिती होतं लोकांना. चीनमध्ये
त्यांनी कशा पद्धतीनं साथ लपवली, ती साथ आता उघडी झाली. पण एक ताजी माहिती समोर येते ती अशी आहे की आता ती साथ उलटलेली आहे. यामुळे भविष्यात किती काळ चीनच्या विषयीचा अविश्वास जगात कायम राहील आणि त्याचा चीन आणि जगाचे आर्थिक संबंध यावर परिणाम होईल का? अविश्वास हा काही अंशी नक्कीच आहे, जसं राजजी म्हणाले, आदित्यजी पण म्हणाले, आणि त्याचा परिणामही लॉंग टर्म नक्की होईल. पण मला ऍट द सेम टाइम असंही वाटत नाही की चीनची स्केल बघता, त्यांची वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये जी स्केल आहे मॅन्युफॅक्चरिंगची, ती बघता चीन हा फॅक्टर नसेल ग्लोबल इकॉनॉमीमध्ये, असं मला अजिबात वाटत नाही. इट इज ऑलवेज गोइंग टू बी देअर. पण जसं मी पहिल्यांदा म्हणत होतो की एक गोष्ट नक्की होईल, ती ही होईल की कंपन्यांच्या दृष्टीने बघितलं किंवा इंडस्ट्रीच्या दृष्टीने बघितलं तर लोक आपली सप्लाय चेन डायव्हर्सिफाय करायला बघतील. म्हणजे जर असं होत असेल पूर्वी की आयफोन फक्त चीनमध्येच बनत होते, तर आता तसं राहणार नाही. ते आता चेंज पण झालेलं आहे. ऑलरेडी फॉक्सकॉनची फॅक्टरी आहे इंडियामध्ये, ते आयफोन्स बनतात. तर हे आपल्याला अजून अनेक इंडस्ट्रीमध्ये दिसू शकतं ज्यामध्ये सप्लाय चेन्स डायव्हर्सिफाय होतील थोड्या. आणि असा जर शॉक भविष्यात कधी झाला कुठल्याही देशात, तर असं कुठल्याच देशाला वाटणार नाही की आपण त्या देशावर खूप जास्त अवलंबून असावं. आणि त्या पद्धतीने नक्कीच प्रयत्न केले यापुढे. अच्छा, आपण असं सांगता आहात की सगळं काही यापूर्वी चीनमधूनच यायचं आणि त्याच मेड इन चायना या आता शिक्क्याच्या बाबतच लोक साशंकता बाळगू शकतील. मला राज पोफळे यांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. राजजी, जर समजा अशा पद्धतीचा बदल होत गेला तर भारतात सर्वाधिक चांगले दिवस हे कोणत्या उद्योगाला येऊ शकतात? मला असं वाटतं, मी रोहित सोबत सहमत आहे की चीनची जी आता त्याच्यावर आपण संशय आहे असं म्हणू शकतो, राईट. त्याच्यामुळे सगळे देश आपापल्या गोष्टी डायव्हर्सिफाय करायला बघतील. कोणी पण ऑल एग्स इन वन बास्केट असं ठेवणार नाही. त्यातल्या त्यात भारतामध्ये आपली लोकसंख्या म्हणा किंवा आपल्या जी उपयुक्तता आहे, मराठीमध्ये म्हणता येईल तसं, तर भारताला निश्चितच याचा जास्त फायदा होईल. आणि अर्थात IT हा भारताचा स्ट्रॉंग पॉइंट आहे. त्यातल्या त्यात आता आपलं सरकार, अगेन मगाशी जसं आदित्य म्हणले, मी पॉलिटिकल पार्टी म्हणणार नाही, भारतातलं जे सरकार आहे ते आता इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप भर देत आहे, त्याच्यावर खूप इन्व्हेस्टमेंट करत आहे. त्यातल्या त्यात बरेचसे बाहेरच्या देशांसाठी उपयुक्त असे कायदे आणतायत. त्याच्यामुळे भारताला ओव्हरऑल या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. आता कुठलं क्षेत्र नक्की ते कॅप्चर करेल ते आपल्याला पुढे जाऊनच कळेल. अच्छा, एका दुसऱ्या मुद्द्याकडे आता आपली थोडीशी चर्चा आणतोय आणि ती आहे की सप्लाय लाईन्स. ज्या वेळेला आपण चीन, भारत आणि देश इतर, खास करून अमेरिका आणि युरोप यांची चर्चा करतोय, त्या अनुषंगाने मला विचारायचं आहे, एक मध्यंतरीच्या काळात असा विचार मांडण्यात आला, विविध लेखांमध्ये पण तो अशा प्रकारे समोर आला की आत्ता जेव्हा संपूर्ण जगात उत्पादन जवळपास बंद पडलेलं आहे, त्यावेळेला चीन मात्र आपल्या कारखान्यांमध्ये ते उत्पादन करतो आहे. ज्या वेळेला उद्याच्या दिवशी जगाला उत्पादनांची गरज राहील त्यावेळेला चीन आपली उत्पादनं घेऊन तिथे पोहोचलेला असेल आणि त्यावेळेला कितीही अविश्वास असला, कितीही साशंकता असली तरी चीन मधली उत्पादनं माणसाला नाकारता येणार नाहीत. आदित्यजी, हे कितपत होऊ शकतं आणि याचा चीनच्याही अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आपल्या लक्षात घ्यायला लागेल, कारण शेवटी त्यामुळे इतर देशाच्याही अर्थव्यवस्था निगडीत आहेत. 100% एकदम म्हणजे हे आपण एकदम बरोबर बोललात. आणि मगाशी हे रोहितजी म्हणले त्या प्रकारचंच आहे इफेक्टिव्हली की चीनची जी कॅपॅसिटी आहे आज, चीन इरिलेव्हंट काय म्हणजे नंबर 1 किंवा नंबर 2 प्लेअर राहणारच आहे. त्याच्यामुळे आज ते उत्पादनं ही सगळी घेऊन जगात पोहोचतात. त्याचं साधं उदाहरण म्हणजे आता हे PPE मास्क वगैरे जे आहेत, जे सगळे अमेरिकेत परवाच वॉशिंग्टन पोस्ट का कुठेतरी लेख होता की सगळं मेजर मेडिकल, हाय एंड मेडिकल इक्विपमेंट हे सगळं चीनमध्ये बनून जातं, एकदम टॉपला लागणार. त्यामुळे चीन हे म्हणजे करोना असो किंवा नसो, कितीही अविश्वास असला तरी असे असंख्य प्रोडक्ट्स आहेत जे फक्त आणि फक्त चीनमध्ये बनतात. त्याच्यामुळे त्याच्यात म्हणजे आपल्याला
याच्यात सकारात्मक दृष्टीनेच बघितलं पाहिजे की यातले कुठले प्रोडक्ट आपण भारतात बनवू शकतो आणि काय करू शकतो. म्हणजे चीनला आपण रिप्लेस करणं किंवा चीन जाईल आता लोक चीनी प्रोडक्ट घेणार नाहीत असं शक्यच नाही. अगदी अगदी. आणि एका बाजूला त्यांची स्वतःची उत्पादन क्षमता हा एक विषय आहेच, पण त्याच्या तुलनेत दुसरा एक सकारात्मक मुद्दा पण या चर्चेमध्ये मी मांडतो. आत्ताच्या घडीला केंद्र सरकारने फार्मास्युटिकल इंडस्ट्री अर्थात औषधोत्पादनाच्या क्षेत्रामध्ये लागणाऱ्या कच्चा मालाच्या निमित्तानं चीनवर असलेलं अवलंबित्व कमी करण्याच्यासाठी ही मोठ्या प्रमाणात पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. हे एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला भारतातून PPEच्या अंतर्गत लागणाऱ्या कापडाची सगळी निर्यात चीनला होऊन गेलेली आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. एक शेवटचा प्रश्न वेळेच्या मर्यादेतला लक्षात ठेवून मला रोहितजींना विचारायचं आहे. रोहितजी, या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यानं घडत जातील. माणूस आहे शेवटी, माणसाला हार मानणं तर ठाऊक नाही. तो या आत्ताच्या आव्हानाचा मुकाबला करेल, तो निश्चित जिंकेल. पण जर समजा हे जग बदलायचंच ठरवलं असेल आत्ताच्या आव्हानांनी, तर त्यात भारत हा कशा स्थानावर तुम्हाला दिसतोय? माझ्या मते भारताची भूमिका खूप मोठी असेल या सगळ्या प्रकारात. एकदा जग बाहेर आलं की अजून आत्ताही भारतीय इकॉनॉमी ही जगाच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे आपली लोकसंख्या बघता, आणि ते तर कंटिन्यू होईलच यापुढेही. पण त्या व्यतिरिक्त जसं मी आधी म्हणत होतो, काही इंडस्ट्रीज अशा असतील ज्या भारतामध्ये चालू होऊ शकतात किंवा ज्यामध्ये जग थोडं डायव्हर्सिफाय करेल सप्लाय चेन्स आणि भारताला खूप मोठी संधी मिळेल. त्यामध्ये भारत आपला शिक्का उमटवू शकतो यापुढे जाऊन पुढच्या 10 वर्षात. तो एक मोठा फॅक्टर आहे माझ्या मते. आणि आपल्या अर्थव्यवस्थेसाठी पण म्हणजे आता करोना ही वाईट गोष्ट यावर आपण सगळे अग्री करतो, पण त्याचे जे फॉलआउट्स आहेत काही म्हणजे आता खनिज तेलाच्या किमती जगात कमी झाल्या आहेत आणि जगभर इंटरेस्ट रेट्स कमी राहणार आहेत अजून पुढची काही वर्ष, त्याची खूप जास्त शक्यता आहे. हे दोन्ही फॅक्टर्स भारताच्या इकॉनॉमीच्या दृष्टीने खूप महत्वाचे ठरतील माझ्या मते पुढच्या 5 ते 10 वर्षात, आणि त्याचा भारताला खूप फायदा होऊ शकतो. मग तो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनी असेल किंवा जस्ट ॲज अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग डेस्टिनेशन त्या पद्धतीने होऊ शकतो. आणि पुढच्या दशकात आपल्याला हे सगळे ट्रेंड्स प्ले आउट होताना दिसतील असं मला वाटतं. अगदी. या सगळ्या आशावादाबरोबरच आपण ही आजची चर्चा इथे थांबवतो आहोत. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. साता समुद्रापारचा कोरोना या विशेष कार्यक्रमामध्ये आपला प्रयत्न हाच होता की आपल्याला कळावं या कोरोनाच्या युद्धामुळे भारतात जगात काय बदलतंय आणि अर्थविषयक होणारे बदल हे आज ना उद्या कोणत्या टप्प्यांवर आपल्यासाठी आव्हानात्मक किंवा मदतगार ठरणार आहेत. तुर्तास या चर्चेत इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.